कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 6 मधून विक्रमादित्य सातभाई। कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून विक्रमादित्य संजय सातभाई हे उमेदवारी लढवित असून एक उच्च शिक्षित, तरुण आणि दूरदृष्टी असलेला उमेदवार असा त्यांचा ठसा नगरवासियांमध्ये उमटत आहे। प्रभाग क्रमांक 6 हा नदीलगतचा भाग असल्याने प्रत्येक वर्षी पुराचा मोठा त्रास सहन करावा लागतो। हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी संरक्षण भिंत उभारण्याचा मानस विक्रमादित्य सातभाई यांचा आहे। या भिंतीच्या माध्यमातून पुराचा धोका कमी होऊन नागरिकांचे सुरक्षित भविष्य निर्माण होणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे। याशिवाय रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सोयींवर अधिक लक्ष केंद्रित करून प्रभागाच्या विकासाला नवी गती देण्याचा त्यांचा निर्धार आहे। विशेषतः महिलांसाठी शौचालयांची बिकट अवस्था लक्षात घेता त्या व्यवस्थेचा पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा संकल्प आहे। या प्रभागात असलेले कोपरगावमधील एकमेव महिला शौचालय मागील 3 वर्षांपासून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावत असल्याचा मान देखील याच वॉर्डाला लाभलेला आहे। विक्रमादित्य सातभाई यांचे कुटुंब कोपरगावच्या राजकारणात अत्यंत भक्कम परंपरेचे प्रतीक राहिले आहे। त्यांचे आजोबा कैलासवासी बाळासाहेब सातभाई हे कोपरगावचे 2 वेळा नगराध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामांनी शहराची ओळख बदलली। पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा कोपरगावमध्ये आणण्याचे श्रेयही याच कुटुंबाला जाते। सातभाई इलेक्ट्रिक सप्लायर आणि वॉटर सप्लायर कंपनीच्या माध्यमातून आजोबांनी शहराला वीज आणि पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सुरुवात करून कोपरगावच्या विकासाचे नवे पर्व सुरू केले। त्यांचे वडील संजय सातभाई तसेच आई ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई हे देखील नगराध्यक्षपद भूषवून शहर विकासात मोलाचे योगदान देऊन आहेत। अशा सक्षम पार्श्वभूमीवर आणि सेवाभावी परंपरेने विक्रमादित्य सातभाई यांच्या उमेदवारीला प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग 6च्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी विक्रमादित्य सातभाई यांच्या उमेदवारीकडे शहराचे लक्ष लागले आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी पहिल्यांदा आता उभा आहे। यावेळेस ही माझं पहिली वेळ आहे, पण जो आमच्या घराण्याला किंवा आमच्या परिवाराला जो आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला आहे तो एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोक आम्हाला 100% निवडून देतील ही आम्हाला खात्री आहे। भाऊ, निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये कामाचं प्राधान्यक्रम काय असणार आहे? प्राधान्यक्रम म्हणजे आम्ही आमच्या विश्वासनाम्यात हे केलंय की आमचा जो प्रभाग आहे तो नदी लागत असल्यामुळे आम्हाला तिकडं एक संरक्षण भिंत बांधायची। त्याच्यामुळं जो पुराचा जो त्रास होतो आमच्या प्रभागात तो काहीसा कमी होईल आणि लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, पाणी, वीज, आता कालच लोकांनी पाहिला असेल की फिल्टरेशन प्लांट जो आहे कोपरगावचा तो अत्यंत दयनीय त्याची अवस्था झालेली आहे। तर वेळेवर मुबलक आणि स्वच्छ पाणी देणं, रस्ते नीट करणं हे आमचं म्हणजे पहिले 100 दिवसात आमचं जो वचन आहे की हे सगळं आम्ही पहिले सुरळीत करणार आहे आणि त्याच्यानंतर मग गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यावर आम्ही भर देणार आहे। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपण काय करण्याचा मानस आहे? आता कोपरगावात महिलांसाठी शौचालयाची एकदम दयनीय अवस्था आहे, पण कोपरगावात एकमेव असं महिला शौचालय आहे जे मागच्या 3 वर्षापासून कोपरगावात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवतोय। ते आमच्याच प्रभागात आहे। त्याची देखरेख सगळ्या तिकडच्या महिलाच करतात। सगळं तो म्हणजे एकदम मॉडेल स्वच्छतागृह आहे महिलांसाठी। जे आमच्या इकडे केलेलं आहे ते मॉडेल आहे अख्ख्या शहरासाठी। तर सगळ्यांनी सुद्धा तसंच करावं, म्हणजे आम्ही सुद्धा तसंच सगळ्यांना प्रशिक्षण आणि हे करणार आहे। त्याच्यामुळं महिलांसाठी आम्हाला ते करायचंय। समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगाल? समाजकार्यात म्हणजे आमचे आजोबा कैलासवासी बाळासाहेब सातभाई हे या कोपरगाव नगरीचे 2 वेळेस नगराध्यक्ष राहून गेले। माझे वडील संजय सातभाई हे पण नगराध्यक्ष होते। माझी आई ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई या पण इकडच्या नगराध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत आणि आम्ही ज्या वार्डातनं उभे आता 6 नंबर वार्डातनं तो आमच्या घराण्याकडं 50 वर्षापासून आहे। लोकांचं प्रेमच येते, ही घराणेशाही नाही। आम्ही लोकांचे कामं करतो, त्याच्यामुळंच आम्हाला वारंवार लोक निवडून देतात। आम्हाला यावेळेस संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं आम्ही सोनं तर 100% करणारच आहोत, पण आम्ही लोकांसाठी सदैव तत्पर आम्ही झटत असतो। त्याच्यामुळं आम्हाला लोक निवडून देणार आहे याची मला खात्री आहे। कोपरगावात पाणी
आणि वीज ही आमच्या आजोबांनी कैलासवासी वसंतराव उर्फ बाळासाहेब सातभाई यांनीच आणलेली आहे. म्हणजे पूर्वी सातभाई इलेक्ट्रिक सप्लाय अँड वॉटर सप्लाय नावाची कंपनी स्थापन करून आमच्या आजोबांनी कोपरगावला पाणी दिलं आणि कोपरगाव अँड बेलापूर इलेक्ट्रिक कंपनी हे आम्ही बेलापूरला सुद्धा वीज द्यायचो आणि कोपरगावला सुद्धा वीज द्यायचो. म्हणजे सामाजिक क्षेत्रात आमच्या आजोबांपासून आमच्यापर्यंत आम्ही सतत कार्यरत आहोत आणि त्याच्यामुळेच आम्हाला जो वारसा मिळालेला आहे तोच आम्हाला टिकवायचा आहे आणि नुसता टिकवायचा नव्हे, आम्हाला तो वाढवायचा आहे. समाजकार्यात देखील आपण अग्रेसर असतात. कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे. हो, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात आम्ही सॅनिटायझर्स वाटले, त्याच्यानंतर आम्ही प्रचंड म्हणजे खूप लोकांना आम्ही जेवणाचे डबे पुरवले. आमच्या ॲम्ब्युलन्स इकडं संजीवनीच्या मार्फत, संजीवनी प्रतिष्ठानच्या मार्फत आमच्या इकडं ॲम्ब्युलन्स सदैव तत्पर होत्या. पूर जेव्हा येतो तेव्हा आम्हाला भैया असतील, विवेक भैया असतील, बिपिन दादा असतील, स्नेहलताताई असतील, आम्हाला ते कायम इकडं मदत करतात. आम्ही इकडं आपलं नाभिक समाजमध्ये मंगल कार्यालयात नाभिक समाज संतसेना महाराज मंगल कार्यालयात आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करतो. तिकडंच लोकांना तिकडं राहतात. गुण्यागोविंदाने हिंदू मुस्लिम सगळे तिकडं राहतात, तिकडं जेवतात. आम्ही सगळं हे करतो, पुरवतो त्यांना तिकडं. त्या काळात आमचं समाजकार्य हे म्हणजे विरोधक ते बरोबरीच करू नाही शकत. ते फक्त काहीतरी ट्रोल करायचं, कुठलं तरी क्लिप्स एडिट करायच्या आणि त्या फिरवायच्या अर्धवट. त्यांना फक्त तेवढंच येतं, ग्राउंड वर्क त्यांच्याकडे काहीच नाहीये. त्याच्यामुळे ते असं करत राहतात. जाता जाता प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना काय आवाहन करा? प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना फक्त एवढंच सांगायचे की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. येत्या 20 तारखेला 1 कमळ 2 छत्री हे दोन्ही बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा, एवढंच सांगू इच्छितो.